तालुक्यात शिवसेना पक्षाचा झेंडा अधिक उंचावताना दिसला, कारण इथं पार पडला भव्य शिवसेना कार्यकर्ता पक्षप्रवेश सोहळा आणि पदाधिकारी मेळावा। रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री माननीय भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पुईगाव इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला। रायगड प्रतिनिधी याकूब सय्यद या मेळाव्याला शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, रोहा तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे, चंद्रकांत जाधव, उपतालुका प्रमुख विजय बोरकर तसेच जिल्हा प्रमुख ग्राहक संरक्षण कक्ष रायगड, महिला संघटिका रोहा तालुका प्रमुख अमृता धनावडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी आपल्या प्रभावी भाषणात मंत्री गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांचं नाव न घेता टोला लगावत म्हटलंय, जसं करावं तसं भरावं। आणि पुढे त्यांनी स्पष्ट केलं की रोहा तालुक्यातील गावागावातून लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आणि शिवसेना पक्षावर लोकांचा दृढ विश्वास आहे। लोकांच्या विश्वासावर भर टाकत भरत गोगावले म्हणाले, रायगड जिल्ह्यात आमच्या हातून झालेल्या विकास कामांमुळे लोक स्वयंस्फूर्तीने शिवसेनेत दाखल होत आहेत। अनेक वर्ष सत्तेत असूनही राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडून रोजगार देण्यात अपयश आलंय। कार्यकर्त्यांचा फक्त वापर झाला, विकास मात्र झाला नाही। पुढे त्यांनी ग्वाही दिली की आज शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व तरुणांना रोजगाराच्या आणि विकासाच्या संधी उपलब्ध करून देऊ। या सोहळ्यात दक्षिण तालुका जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका प्रमुख मनोज कुमार शिंदे, उपतालुका प्रमुख खांडेकर उदय खामकर, जिल्हा प्रमुख विष्णू महाबळे, शेतकरी सेना विभाग प्रमुख योगेश खामकर, उपविभाग प्रमुख संजय कुर्ले तसेच अनेक ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते। या भव्य सोहळ्याला रोहा तालुक्यातील असंख्य शिवसैनिक, महिला, पुरुष कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। रोहा तालुक्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून स्पष्ट जाणवले की शिवसेना पक्षाचा झेंडा आता रोहा तालुक्यात आणखी उंच फडकणार आहे। कार्यकर्ते, पदाधिकारी आणि त्यांच्या सरपंच यांचा जाहीर पक्षप्रवेश थोड्या वेळाने होणार आहे। मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पहिले त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, आपले युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विपुल उभारे, ते तालुका प्रमुख मनोजजी शिंदे, त्याचप्रमाणे आमच्या चंद्रकांत जाधव असतील, संजय कोरे असतील, मनोज खांडेकर असतील, जगन ठाकर उदय खामकर असतील, विजय बोरकर आहेत, आमचा विजय वारंगे आहेत, प्रकाश कोळे आहेत, मंगेश रावकर आहेत, सुजय झुलकर आहे, प्रवीण काळकर आहे, समीर घोसाळकर आहे, अमृता धनावडे, योगेंद्र शिर्के, वर्षा अस्त्रबुद्धे, आशा सावंत, नारायण कोळे आणि आमचे सरपंच गीताताई मोरे आणि इतर असलेले काही मान्यवर व्यासपीठावरील सर्व कार्यकर्ते, आमच्या सर्व लाडक्या भगिनी, आमचे पत्रकार बांधव आणि सर्व मान्यवर म्हणजे मी मगाशी अभिनंदन केलेलं आहे। आणि म्हणून जो आपण आता सांगितलं की एक चांगला अभ्यासू होतकरू माझे जिल्हा परिषद सदस्य आदिवासी बहुमतला एक अत्यंत चांगला मनमिळावू कार्यकर्ता आज आपल्याकडे येतोय। निश्चितच आपल्या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांच्यावरती आता जबाबदारी फिक्स करतो। पत्र मी घेऊन साहेबांच्या नंतर, परंतु आज या जिल्ह्याचं जे पद आपण मला सांगितलं आदिवासी समाजाचं, त्या दयाभावांना जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करतो आणि मी जिल्हा प्रमुखांना विनंती करतो की त्यांच्या शाळा आणि श्रीफळ देऊन पहिले स्वागत तयार होतात। इतर कोणी कार्यकर्ते आपल्याला विकासाच्या माध्यमातून त्यांना उत्तर द्यायचं आहे आणि गेल्या 3 वर्ष आपण उत्तराच्या माध्यमातून विकासाच्या माध्यमातून त्यांना उत्तर देतोय। म्हणजे ठीक आहे,
ज्याची जशी कमी तशी भरली. या कलियुगामध्ये इथंच करा इथंच भरा आपल्याला आपण जायची आवश्यकता नाही. आज हा पक्षप्रवेश होतो तो मगाशी म्हणून मी सांगितलं की वस्तुस्थिती आहे. आजचा म्हणून हा आमचा तिसरा पक्षप्रवेश होऊन आम्ही आज इथं आजचा चौथा पक्षप्रवेश आहे. सकाळी दासगावचे मोठ्या आदिवासी वडीलच्या त्यावर्षी काय होतं आम्ही कधी घसवत नाही आहे. आम्ही चुकीचं कधी कोणाला सांगत नाही आहे. आम्हाला चुकीचं बोलण्याची सवय पण नाही आहे. आमच्याकडे नम्रता आहे. त्या नम्रतेच्या माध्यमातून आम्ही सामोरं जातो. वेळ काळ प्रसंग कधी कोणावर सांगू शकत नाही आहे. आणि या वेळेला प्रसंगाला जर आपण उभं राहत नसतो तर त्या राजकारणाला काय अर्थ नाही असं सांगणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणजे मोठेपणा म्हणून नाही आहे. आता येत्या आता जवळजवळ 6 ते 7 लोकांना आजारपणामध्ये येत्या मदत केली म्हणून आम्हाला थोडा उशीर झाला. कारण मी घरी असतो तर सकाळपासून लोक येतात बिचारी कोणाचा आजारपण आहे. दोघांची तर एखादी म्हैस मेली होती एखादा बैल मेला होता त्यांना थोडी मदत दिली. 6 लोक आजारपणाचे आले होते बिचारे. एकतर आमचा आदिवासी बांधव मला शेत करायचं आम्हाला तर एमजीएमला तिथं जायला सांगितलंय. आणि मला दुःख या गोष्टीचं होतं की मुंबईला आदिवासी बांधवांना पाठवायचं बोलून का ते हात जोडतात. डॉक्टरला सांगतात आमचं कोण नातेवाईक आम्ही जाणार करू. परंतु मानगाव असो महाड असो कोल्हापूर असो की आपल्या त्या परिसरातील आदिवासी बांधवांना सर्वतोपरी सहकार्य करून त्यांना आम्ही धीर देत असतो. त्याला मला सांगत असतो की ज्यावेळेला इतर डॉक्टरांकडे इलाज होऊ शकत नाही आहे त्यावेळेला तुला थोडं जाणं गरजेचं. म्हणजे अशा शेकडो केसेस आपण मुंबईला जे जे असतात केम असतात साईन असतात एमडीएम असतात तिथं बऱ्याच करून परत आणलेले आहेत. उगाच गरिबांचे आशीर्वाद नाही आहेत आणि बऱ्याच शेतला गरिबांचं शेत म्हटलं जातं त्याचं कारण आहे. इतर शेत आहेत किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी असू शकतात. आमच्याकडे स्वार्थ नाही आहे. आम्ही गोरगरिबांना सहकार्य करणारे मंडळ म्हणूनच आज मोठ्या प्रमाणामध्ये लोक पक्षप्रवेश करत आहेत. आता पण एक दोघांनी आम्हाला सांगून दिलं की आम्हाला वेळ द्या. काही लोक आपल्याला अजून पक्षप्रवेश करणार आहेत आणि 9 तारखेला एक पक्षप्रवेश डोळ्यामध्ये आपण घेतोय. त्यानंतर मग इतर पण काही लोकांचा आहे म्हणजे असो सर्वांचा कार्यक्रम झाला.